गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम टू बॅक माय चॅनल. माझ्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. कसं आहे मित्रांनो, बरंच असणार आहे. तर मग आज काय स्पेशल, आज आहे आपलं अमावस्या, आपल्या बाळूमामांची अमावस्या. मुंबईला पण तिकडे असणार आहे त्या मंदिरात, गावाला पण आपले मंदिर आहेत, तिथं पण आपल्याला जायचं. मग पाण्याचा जार वगैरे आम्ही सोबत घेऊन जाणार आहे जाताना. तर मग पाण्याचा जार एक भरून आणणार आहे, दोन आहेत, ते एक ठेवून आणि एक भरून आणणार आहे. तर मग चला, मग न जास्त वेळ घेता, काय जास्त वेळ घ्यायचं, लवकरात लवकर जाऊया. आणि तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पण ते मी मंदिरं दाखवलेत. तर मग चला, न वेळ जास्त घेता जाऊया. बघा मित्रांनो, आता मी निघालोय म्हणजे आपल्या गावात जायला. अमावस्या म्हटलं, गावात पण भरपूर मंदिर आहे, बघू शकते. पण आपण पोहोचलो गावात. मध्ये काय जास्त क्लिप घेतलं ना, चार्जिंग कमी होतं मोबाईलला. बघा, हे जारचं दुकान बिरोबा. मित्रांनो बघू शकता, आम्ही आलो आता गावात. आणि बघा ते दुकान बंद होतं, ते मालक वगैरे आले, त्यांनी दुकान वगैरे ऑन केलं. जार आहे आता, दोन जार नेले होते, त्यातलं एक जार ठेवलंय आणि एक जार तिकडे पप्पा भरून परत मागं नेतात. अमावस्या असल्यामुळे आम्ही पण आलतो बाळूमामाचं दर्शन वगैरे घ्यायला गावात. तर तुम्हाला मंदिर दाखवलं होतं मी गेल्या ब्लॉगमध्ये, मंदिर तुम्हाला दाखवलं होतं बाळूमामाचं. तर तिथं जायचं आपल्याला दर्शन वगैरे घ्यायला. आपल्या तो मित्रांना नारळ घेऊन आलोय, जाय नारळ फोडायला. चला थोडं पैसे दे. हां, 7वी. चला, हे बाळूमामाचं मंदिर गेल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं. नारळ फोडून घेतला. माय कधी चुकली. मी गेल्या व्हिडिओमध्ये सगळे मंदिर दाखवले. होय, मायका देवीचं मंदिर. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आधी आपण मंदिराला येडा घालून सुद्धा दर्शन घेतो. आता हे मायका देवीचं मंदिर आहे. चला मित्र, आता आपण जायचं घरी जाऊया घरी आता. हां, मस्तपैकी असं मंदिर लाईनीत येतं विठ्ठल रुक्मिणी तुम्हाला सांगितलं. तर आपल्या बाळूमामाचं इथं मायका देवीचं अशी लाईनीने सगळे मंदिर आहेत, बघू शकता. आपल्या गावाला मुंबईला तुम्ही मुंबईला पडलं तरी बघडलं आपल्या थोडा आवाज तसा होतं. पण आपल्या मुंबईला पण ना, म्हणजे मुंबईला पण आपलं जे मंदिर आहे बघा बाळूमामा, तिथं मायका देवी, तिथं पण आज महाप्रसाद वगैरे असणार. पण आपण गावाला असल्यामुळे तिथं आपल्याला थोडी जाता येणार आहे, तिथं पण असणार. आणि म्हणजे भरपूर तिथं महाप्रसाद वगैरे असणार मुंबईला. इथं पण आहे, पण तो संध्याकाळी काही तर रात्री आहे. तर मग चला ठायरा, आता भेटू घरी. घरी आलो बघतो तर मोबाईलमध्ये चार्जिंगच नाही. आणि मोबाईल चार्जिंग मग आता घरी आलं म्हणजे शूट घेतोय. आणि काय आलं, मग पप्पा गेले बाहेर, मम्मीला बरं नाही, दवाखान्यात गेले. आणि मी बसल्या आईस्क्रीम खात. आईस्क्रीम बघा गावाला अशी भेटते, बर्फाची, त्यावर लाल कलर असतो, अशी साधी असते. मुंबईला वेगळी असतील, तुम्हाला माहिती असेल. तुम्ही कोणत्या प्रकारचे म्हणले नक्की कमेंट करून मला सांगा. दातं बितं सगळे ओटबीट लाल होतात. चला, मी ॲक्शन खाऊन भेटतो तुम्हाला. जोपर्यंत मी ॲक्शन करत होतो, तुम्ही सबस्क्राईब करून घ्या प्लीज. 5 सबस्क्राईब 100 साठी प्लीज प्लीज. गायचं बघा,
सगळे पावा लागलेत पण केलेलं बघा हे ज्वारी आहे ह्याला काही पवायला येत नाही तरी पण उगाच पप्पानी कशामुळे सोडलंय पवायला कारण की म्हणजे अजून एक आमचा म्हणजे कोणतं तर बाहेर गेलेले जरा आणि ते पाहू शकली ना मग त्यांच्यासाठी बंद केले मोटर. पप्पा मला यार नको भरू दे जरा पाणी भरू दे पण ते कुठं ऐकतात त्याला पवायचं म्हणजे पवायचं कसलेत बघा यार मी एकटी तो उभा राहिली आणि हे बघा कोणतरी खाली थांबा की मग शिरक्याने इथून मारले तू तू एवढं त्याच्याशी मोठे तरी मारायला येत नाही मला भीती वाटते ना. मार की लवकर. कसं आहे तर मग विषय असा झालाय की आम्ही काल पवायला गेलो होतो आणि मी काही सकाळचे छोटे छोटेसे क्लिप घेतलेत तर मग ते मी क्लिप काय टाकतात फक्त काल पवायला गेलो वगैरे ते क्लिप टाकलीत मी ते क्लिप तुम्ही बघितले असतील म्हणजे गावाकडे असे पावतात विहिरी असतात आणि मी म्हणजे एक अजून सांगायची गोष्ट म्हणजे मुंबईला बघा पाण्याची म्हणजे पाण्याची कमी पण गावाला पाणी पडलं तुम्ही मुंबईला प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं पाणी वापरलं जातं पण गावाला पिण्यासाठी म्हणजे पिण्याचंच पाणी प्रत्येक गोष्टीसाठी वापरलं जातं भांडी घासणे म्हणणार नंतर कपडे धुणे म्हणजे विहिरीतलं पाणी ना ते तर ते प्युअर पाणी म्हणून ते वापरलं जातं तर मग अशी गोष्ट म्हणजे मला असं काही सांगणे उद्देश नाही बट मी तुम्हाला फरक सांगतो मुंबई आणि गाव असं म्हणजे भरपूर जणांनी हा फरक मांडलेला पण आहे मी बघितले पण काही जणांचे व्हिडिओ तर मग असं काही जणांनी फरक मांडलेला पण तर मी पण तुम्हाला तो संदेश देत होते की मुंबईमध्ये बघा गावाची पाणी परिस्थिती गावामध्ये बघा तर असं सांगतोय तर मग काय वेळ पोहायला गेलो त्यातले काही क्लिप्स टाकलेत आम्ही तर मग ते नक्की बघा तुम्ही आणि नंतर आता मस्त नारळ वेळ खाऊन घेतला आपल्याकडे नारळ झाडं तुम्हाला मी पहिले म्हणजे जो हे माझं गाव म्हणून टायटल होतं त्या बघा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंय सगळं तर मग विषय असा होता की आता एकदम दुपार झाले बघू शकतो तुम्हाला दुपार दाखवतोय बघा ही ऊन भरपूर ऊन आहे मी तर काळा झालो डायरेक्ट बघ गावाला डायरेक्ट काळाच झालोय मी काय सगळे काळे झाले तर मग काय नाही न टेन्शन असं असते उन्हाळ्यात सुट्ट्या एन्जॉय तर मग काय बोलण्यासारखं नाही मस्त बिंदास झोपलेलो लाईट आहे लाईटचं पण एक टायमिंग दिलंय लाईटचं टायमिंग असं आहे की किती 5:30 जाते ते 8:30 येते 8 वाजता येते बरोबर बघू शकतो पप्पा मी गेलो तर आले ते घरी आता आणि पिशवी बघा ही पिशवी काय काय आणले गाड्या पिशवीत भरून काय माहित नाही खोल्यावरच कळलं सगळं आणि आईस्क्रीम आणि चॉकलेट घेऊन आले ते चॉकलेट बहिणीला आणि आईस्क्रीम मला तो हा चिवडा पण आणलाय काय मम्मी पण जाऊन चिवडा पण आणलाय आणि तुम्हाला गंमत दाखवाय ती सगळी चॉकलेट तिथे गुड्डीला आणलेली सगळे प्लेयर आहे अंबी तर मग ॲक्सिम खाऊन घेतो परत एकदा ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करा मी ॲक्सिम खाऊच तर चिवडा वगैरे सगळं खाऊन झालंय आणि मी आणि मरगू बनवणार आहे काय बनवणार आहे मरगू लिंबू सरबत येस तर तुम्हाला माहिती आपलं लिंबू झाड आहे मरगू आज म्हणजे किचन मध्ये बघतोय किती लिंबू आहे मरगू किती लिंबू सापडले फक्त अर्धा बर चल बाहेर बघूया तर लिंबूच्या झाडापासून बघू आपण किती लिंबू भेटतात का नाही कच्चेच असणार हो हे आपलं लिंबू झाड एक तर दिसलंय मला इथं तुम्हाला दाखवतो तोडल्यावर आणि आपलं लिंबू झाड एक लिंबू दिसलं आम्हाला या इथं कुठेतरी आहे हो तुम्हाला दाखवायचं आता इथं मोबाईलमध्ये कसं दाखवायचा हो हा बघा हा इथं समोर बघा सर्वप्रथम पाणी घेतलेलं आहे नमक आणि साखर लिंबू कापतो तो धरतोस का कंटाळा आला
मी काय जास्त मध्ये मध्ये करतच असतानाच करू दे. थांब मी धरतो वाटलंच तर. लिंबू कापत आहे. बरं मी हा या लगाव जोर. तर मित्रांनो आपला मरगुज शेफ काय सांगतोय का आता नमक टाकण्यात येत आहे. थोडीशी नमक टाकून घेतलेली आहे आणि साखर. साखर जराशी थोडीशी बोकळ टाकून घेतलेली आहे. आता साखर इगरेपर्यंत ह्या तांब्यातून त्या तांब्यात, त्या तांब्यातून ह्या तांब्यात असं करत राहायचं. आता मिक्सिंगचं काम चालू आहे मित्रांनो. जोरात जरा आता कसं बघू शकता. थांबी कडे मित्रांनो बघू शकता आम्ही आता इथं बनवलंय सरबत. कसा लागतोय बघूया मग. चल एक काम करा, अण्णाला त्यातलं एक दी. आईला तुला माहिती हा दे दे जा. कसं झालंय? गोड कमी मरगू कसं चुकला अंदाज? लयच गोड झालाय. काय झालं गुड्डीला काय केलंय आम्हाला माहित नाही. होऊ शकता ही कशी रडते. ओ माय गॉड. ती एक दे रे गुड्डीला त्यातलं एक दे. चला आपण पिऊया. तू गायब होऊया लवकर. चला लवकर चला चला चला. सगळ्यांना आम्ही दिलाय सरबत आणि आम्ही आता दोघं प्यायला बसले. उरलेला थोडा साखर कमी होती. आम्ही अजून साखर टाकली आणि मिक्सिंग करून घेतलं. तर मग चला चेस या. तर मग पिऊया चला. एकदम मस्त म्हणजे एकदम मस्त लागला. एकदम मस्त झालाय. आणि सगळ्याला विचारलं सगळे म्हणले मस्त झालंय. मर्ग कसं झालंय? मस्त. मग विषय का. चला मग सरबत पिऊन घेतो. हा तर मग मित्रांनो आजचा ब्लॉग भरपूर मोठा झाला. मग आजचा ब्लॉग आपल्याला समाप्त करूया. आणि पूर्ण ब्लॉग बघल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच सपोर्ट देत राहा. आपले 100ला 5 सबस्क्रायबर कमी आहेत. माझ्यासाठी 5 सबस्क्रायबर भरपूर झाले. 100 लांबची गोष्ट आहे. तर तेवढे 100 नक्की कम्प्लीट करूया. आणि लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करूया. तर मर्गो आपण 100 सबस्क्राईब झालो काय करणार आहे? मोहब्बत का सरबत. तर आमचं डिसाईड झालं की 100 सबस्क्राईब झाल्यावर मोहब्बत का सरबत म्हणजे हे आम्ही बनवणार आहे. ओके. तर मग चला मग न जास्त वेळ घेता आजचा ब्लॉग इथं संपूया. तर मग आजचा ब्लॉग इथं संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय बाय.